हे पण काय मरायचं वय आहे? केवळ 40 वर्ष. मरण काय कुणाला विचारून येते? बाकी सर्वत्र ठीक आहे. सगळं काही एकाएकी झालं. ऑफिसच्या खुर्चीवर बसल्याच जागी महेश बाबूंचं हार्ट फेल झालं. गती महेश बाबूंच्या हृदयाची बंद झाली, पण चाल मात्र साऱ्या घराचीच ठप्प झाली. एकतर घर अर्धवट पडलेलं, वरून 3 मुलांचे कच्चे संसार, कोणाचाही आधार नाही. खरंय तुमचं, जीवनाचा काहीच भरोसा नाहीये भाऊ. घर आणि दीपूबद्दल महेशजींनी कितीतरी स्वप्न पाहिली होती. दीपू, तुझं नाटक पाहून कुणाला तुझा अभिमान वाटेल रे? वर्तमानपत्रात तुझा फोटो पाहून सगळ्या गल्लीत फोटो दाखवीत कोण फिरणार आहे रे? महेशजी, हा कुठल्या जन्माचा बदला घेतला तुम्ही आमच्यावर? यांच्या चांगुलपणाचे गुण तर सर्व जग गात होतं. शारदा, तुझ्या हसत्या खेळत्या कुटुंबाला कोणाची हाय लागली ग? राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. हे बघ शारदा, तेरावं करायची काय गरज आहे? चौथ्यातच हवन करून सर्व उरकूया आणि पुढचा विचार करूया. असं कसं चालायचं? पण आत्ताच पुढचा विचार करू लागलो तर सगळे मार्ग बंद दिसत आहेत. बँक बॅलन्स नाही. प्रॉव्हिडंट फंडमध्ये जे काही होतं त्यातील 3/4 तर घर पूर्ण करण्याच्या चक्करमध्ये उधार घेतलंय. प्रॉव्हिडंट फंडची जी रक्कम उरली आहे त्यातून पण अर्धी कर्जातच गेली आहे, आणि जी अर्धी उरली आहे त्यानेच जर आपलं घर पूर्ण झालं तर नशीबच समजावं. आणि सगळ्यात मोठी समस्या तर ही आहे की 3 मुलांना घेऊन तुझा संसार कसा चालेल शारदे? दीपू बेटा, तू BA ची परीक्षा दिली आहेस ना? रिझल्ट पण येईलच. डिस्टिंक्शन तर तुला मिळेलच, हो ना? हो मामा. हे बघ बेटा, हे घर महेशजींना कंपनीतर्फे मिळालं होतं. आज नाही तर उद्या हे घर तुला खाली करावंच लागेल. म्हणून जे घर महेशजी अर्धवट सोडून गेले आहेत ते घर तुला पूर्ण करावंच लागेल. नाहीतर जितका पैसा त्यांनी लावलाय सर्व पाण्यात जाईल. मिश्राजी, अखंडित काम झालं पाहिजे. अहो, प्रॉव्हिडंट फंड मधून कर्ज घेतलंय मी. पैशांची काहीच चिंता नाही. मजूर वाढवावं लागलं तर वाढवा, ठीक आहे? ओव्हर टाइम द्यावा लागला तरी चालेल. ठीक आहे. अहो ऐका, हे घ्या. तुम्ही परत आपली ब्रीफकेस विसरून आलात. थँक्यू. मिश्राजी, दिवाळीच्या आधी घर बनवायला हवं बस. वहिनी, आपण बिलकुल चिंता करू नका, घर एकदम पूर्ण होईल. बाबा बाबा, दीपक दादाचा फोटो आलाय वर्तमानपत्रात. अरे हो शारदा, बघ, आपल्या दीपकचा फोटो आला यात. त्याच्या ऍक्टिंगच्या स्तुतीने अर्ध पान भरलंय. बघशील शारदा, तुझा मुलगा खूप मोठा कलाकार बनेल. बनेल बाबा, बनलोयच मी बॉर्न ऍक्टर. हे मी नाही सांगत आहे आई, हे जजेसने आपल्या भाषणात सांगितलंय. पाठोपाठ 3ऱ्यांदा ट्रॉफी जिंकली आम्ही. हॅट्रिक. येस. अरे पूर्ण दिवस नाटक नाटक. अरे या घराच्या कामात तुला आपल्या बाबांना मदत करायला हवी. अगं, याला कुठे या साऱ्या कटकटीत घालतेस? हे सर्व त्याला शक्य आहे का? लोक आपल्या मुलाला इंजिनियर, डॉक्टर बनवायचं स्वप्न बघतात. माझा मुलगा कलाकार बनेल. कलाकार नाही, स्टार म्हणा बाबा, स्टार. मी तर ऑफिसला चाललो. अरे सगळ्यांना पेपर दाखवायचा आहे.
बाबा मला पण तुम्ही कॉलेजला सोडा ना. माझी रिहर्सल आहे आज. हो हो चल चल. हो. चला. अहो वहिनी, हा मुलगा तर एकदम जिनियस आहे, जिनियस. बघाल तुम्ही, एक दिवस हा इतका पुढे जाईल की विचारूच नका. तुमच्या तोंडात तूप साखर. ओम चंदनश्या महत्पुण्यं पवित्रं पापनाशनम् आपदां हरते नित्यं लक्ष्मी वसति सर्वदा. ओम गणपतये नमः स्वाहा. ओम गौर्यै नमः स्वाहा. ओम सत्यै नमः स्वाहा. ओम मेधायै नमः स्वाहा. ओम जयायै नमः स्वाहा. ओम विजयायै नमः स्वाहा. ओम सुधायै नमः स्वाहा. ओम मातृभ्यो नमः स्वाहा. ओम लोकमातृभ्यो नमः स्वाहा. ओम इष्टदेवताभ्यो नमः स्वाहा. ओम कुलदेवताभ्यो नमः स्वाहा. कुलदेव्यै नमः स्वाहा. सूर्यनारायणाय नमः स्वाहा. ओम चंद्रमसे नमः स्वाहा. ओम ऋजम्बाजं प्रपत्ते मनोज प्रपत्ते बांधा. ऋजम्बाजं प्रपत्ते मनोज प्रपत्ते श्यामं प्रपत्ते वागोजः सहौजो मयि प्राणापानौ यनमे छिद्रं च युको हृदिश्य मनुष्यो बाधिष्टं बृहस्पतिर्मे तद्दधातु. याला फक्त पद्धत समजू नकोस दीपू बाळ. आजपासून महेश बाबूंची इब्रत प्रतिष्ठा तुझ्या डोक्यावर आहे. आजपासून या घराचा सांभाळ तुलाच करायचा आहे. मॅनेजर साहेब, महेश भाऊजींनी 18 वर्ष आपल्या कंपनीची सेवा केली आहे. आता त्यांच्या मुलाला दीपकला त्याचा हक्क समजून कंपनीची सेवा करण्याची संधी द्यावी. याच निमित्ताने जोपर्यंत त्यांचं घर तयार होत नाही, कंपनीने दिलेल्या या फ्लॅटमध्ये राहायला मिळू शकेल त्यांना. उद्या दुपारी 3 वाजता ऑफिसमध्ये या. ओके फाईन. डॉक्टरवाला पार्ट तू बोल. चल. आणि माझे डायलॉग पाठ आहेत की नाही हेही बघ. अण्णांचा राग आहे माझ्यावर. ओळी पाठच होत नाहीत अच्छा यार. अच्छा. कितींदा सांगितलंय तुला, माझ्याजवळ येण्याआधी केअरने कंपाऊंडरचे पेपर घेत जा. अरे यार राजू, किती वेळा सांगितलं असेल तुला, 2 डायलॉग तरी नीट बोल. गाढव कुठला. मला कुठे तुझ्यासारखं ऍक्टर बनायचंय. मी तर डॉक्टर होणार. हो बनशील डॉक्टर. डॉक्टरची ऍक्टिंग तर करता येत नाही. खरा डॉक्टर कसा काय होणार. तोंड बघा बाबा यांचं. बघा ना, दीपू निष्कारण भडकतोय. काय रे दीपू. नेहमी तुम्ही दादाचीच बाजू घेत असता. दीपू हा करणार, दीपू ते करणार, अमुक टमुक. जसं आम्ही तर काहीच नाहीये. ऍक्टिंग नाही आली तर काय झालं, मी डॉक्टर तर बनू शकतो ना. हो हो का नाही. तू तर डॉक्टर होशीलच. बघ बाळा, मी दीपूला ऍक्टर बनवीन, दीपू तुला डॉक्टर बनवील. आणि कुठे ऍक्टर बनला ना हा, जर फिल्म मध्ये चान्स मिळाला नाही याला, जो नक्कीच मिळेल, तर हा तुला बाहेर पाठवेल मेडिकल साठी. हो ना दीपू. हो बाबा. डिग्री पास करून FTI पुण्यात ऍडमिशन घेईन तर बस एव्हरीथिंग इज पॉसिबल. बाबा बाबा मला उचलून घ्या ना. ये ये मला पण बाळा. घ्या. अरे बाबा. तुमचं वय आहे का उचलून घ्यायचं. मोठे मोठे घोडे झाला ते. अगं आई बापासाठी पण मुलांचं काही वय असतं का. या बाळा. शारदा मॅडम, 1 कप चहा तरी पाजा गरमागरम. दीपूची रिहर्सल घ्यायची आहे. राजू दादा, हुबेहूब बाबांचा आवाज. वा दीपू दादा वा. वाची बच्ची, तुला बघून घे मी. आणि तू आपल्या बाबांची नक्कल करतोयस, बेशरम कुठला. आई पाठ ठोकलीस ना तू. चांगली नक्कल केली म्हणून. जिनियस आहे मी, जिनियस. जर कोणी चांगला मेकअप केला ना, तर तू पण ओळखणार नाहीस की दीपू कोण आणि बाबा कोण. बरं झालं मॅनेजर साहेबांना भेटून मी तुझ्या नोकरीचं पक्क केलं. गरम लोखंडावर घाव घातला. दीपू, तू अपॉइंटमेंट लेटर घे बाळा, आणि मॅनेजर साहेब जेव्हा सांगतील लगेच नोकरीवर हजर हो. दीपू नोकरी करणार आतापासनं. आतापासून नाही तर मग कधी करणार. हे नको विसरू शारदा, की ताज्या घावावर दाखविलेली सहानुभूतीच वजनदार असते. आणि आजकाल तर MA पास पण नोकरीसाठी चपला झिजवत फिरतात. ते तर महेश भाऊजींची. मी नोकरी करेन मामा. शाबाश शाबाश बेटा. तू या संसाराच्या गाडीला यशस्वीरित्या ओढशील. आणि ऐक बाळा, जस जसे पैसे मिळतील तसं घराचं काम सुरू कर. आणि हो, राजू आणि मिनूची फी पण माफ करून घे. खर्चात काटकसर करणं खूप जरुरी आहे. कळलं?
चल मी निघतो. बरं. अरे राहू दे राहू दे. आपली काळजी घे शारदा. काय झालं आई? रडतेस का? मी आहे ना. मीनू, अगं माझं शर्ट दे लवकर, उशीर होतोय. अरे मीनू, मी तर बाबांची बॅग खाली केली आहे, पण समजत नाहीये मी त्यात काय ठेवू. बाबांची डायरी आणि काही पेपर्स त्यात ठेव ना. हो, जर दीपू दादा बॅग घेऊन जाईल तर वाटेल की तो ऑफिसात निघाला. आता जाऊन फायली आणतो. आई, आय एम रेडी टू गो. काय झालं आई? हे काय शारदा, तू आनंदाच्या क्षणांना पण अश्रूत मिळवून माती करून टाकतेस. अगं तुझा मुलगा नोकरीला निघालाय. ही काय रडण्याची गोष्ट आहे का? नशीब समज की देवाने जसं बिघडवलं तसं बनवलं पण. नाहीतर कुणाच्या नशिबात असतात अशी मुलं? दीपू बाळ, इकडे ये जरा. मन लावून काम कर हं. आपल्या बाबांचं नाव मोठं कर, समजलं? हो आत्या. बाय राजू. ऑल दी बेस्ट दीपू दादा. बाय मीनू. बाय. दीपू दादा तू बॅग तर विसरलास. काय विसरलो? भेटायचं लिहिलं होतं आणि अजून पण छानसं काही लिहिलं होतं. विसरलास? कसा विसरू शकतो मी? काय 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 लिहिलं होतंस? गजगामिनी, हरिणाक्षी, सुनैना. जेव्हा मी तुला पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा आठवतंय, मी रुमालावर मी माझं नाव लिहून आलो होतो आणि मग जेव्हा तू आलीस त्याच थरथरणाऱ्या पापण्या, तीच नजर, असंच हास्य होतं. अरे ही रिहर्सल करत होता तुम्ही? अरे या रिहर्सल मध्ये मजाच नाही आली. आणि डायलॉग काय बोलताय? पंच कुठे आहे? वजन कुठे आहे? अरे अरे तुमचं लक्ष कुठे आहे? लक्ष कुठे आहे? अण्णा, हा. परत रिहर्सल करूया. पुन्हा रंतू? नाही, उद्या उद्या करूया. अरे बाबा, पृथ्वी थिएटरमध्ये शो करणं साधं काम नसतं. थिएटरचे मोठे मोठे लोक येतात शो बघायला तिथं. उद्या उद्या करूया. चल आता पॅकअप, रिहर्सल अरे पॅकअप. हे काय, इतक्या लवकर रिहर्सल संपली? कारण ना तुमचा शिष्य मूड मध्ये तर आहे ना? अरे महेश भाऊ, आमच्या शिष्याच्या बाबतीत ट्रेडिशनल पद्धतीचा विचार करायचा काम नाही. मी तर सांगतो त्याला 1 वर्षासाठी पुण्याला पाठवा. फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ऍक्टिंगचा कोर्स केल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीचे मोठी लोक त्याला असं हातवाद उचलतील आणि मग हे जे मोठे मोठे आर्टिस्ट आहेत ना, हे माझ्या शिष्यासमोर झक मारतील, झक. तर ठीक आहे, डिग्री होताच जास्त याला चढू पुण्याला नकोस, पाठवूया. क्या बात है. जर आपला असाच सपोर्ट राहिला ना तर स्काय इज अ लिमिट. निघू मी आता, निघतो. आई, मी कुंतलला घरी सोडून येतो. बाय आई. गेल्या 2-3 नाटकांपासून कोणतालाच याच्या बरोबर हिरोईनचं काम करते. घरी पण येत जात असते. बघशील एक दिवस हेच या घरी हिरोईन बनून येईल. आई, कसा गेला पहिला दिवस? कसं वाटलं? वाटणार काय, खूप बरं वाटलं. सगळे लोक माझ्याशी प्रेमाने बोलत होते. मॅनेजर साहेबांनी मला आपल्या जवळ बसवून चहा पाजला. तू बघच आई, असं काम शिकेन असं. ही घटना खूपच मजेशीर झाली. हं? मी काम करत होतो, मागून कोणीतरी हाक मारली, मिस्टर अग्निहोत्री. एक्सक्यूज मी मिस्टर अग्निहोत्री. अगं तुझ्या दीपुरामला कळलंच नाही की त्याला कुणी हाक मारली.
सो आई, आजपासून तुझा दीपू मिस्टर अग्निहोत्री बनलाय, समजलीस? मिस्टर अग्निहोत्री. ऐका, एक कप चहा तरी पाजा गरमागरम. आई, आई, बाबांची नक्कल केली म्हणून तुम्हाला ओरडली का नाहीस? का नाही तू नेहमीप्रमाणे माझ्या पाठीवर धपाटा दिलास? चहा बरोबर काय खाशील? पराठे बनवू? नाही, पहिलं हे सांग की तुम्हाला का नाही ओरडलीस? आता काय तू दीपू आहेस ओरडायला? आत्ताच तर तू सांगितलं की तू मिस्टर अग्निहोत्री बनलायस. नाही आई, नाही. तू बोलत नाहीस, तू ओरडत नाहीस, तू काहीच करत नाहीस आई. तू जर अशीच राहिलीस ना तर मग माझ्याने पण काही नाही होणार, सांगतो मी. हा, थट्टा मस्करीची ऍक्टिंग पण एका सीमेपर्यंत करू शकतो ना, त्यानंतर खोटं तर पकडलंच जातं. शारदा, अरे वा, मी अगदी योग्य वेळी आलीये ना. आणि मुलांनो, तुमच्यासाठी मटर पनीर आणलंय. घ्या. आणि तू तिथे उभ्या उभ्या काय करतेयस? काय झालं शारदा? कसला विचार करतेयस? काही नाही. अभ्यास आणि नाटकाशिवाय ज्या मुलाने जगाविषयी ना कधी जाणले ना समजले, तो दीपू आता नोकरी करतोय. जेवताना वेगवेगळ्या फरमाईशी करणारे आणि बनलेल्या जेवणाला नाक मुरडून नावं ठेवणारी मुलं काहीही न बोलता डाळीबरोबर पोळी गिळतायत. 10 वेळा सांगून पण काम टाळणारी मीनू आता काहीही न बोलता कामात मदत करते. दिवसभरात ₹2 काढून घेणारा माझा राजू आता फक्त अंगणात बसून आकाशात उडणारे पतंग बघत बसतोय. आमच्या अंगणात तर थट्टा मस्करीचे फवारे उडायचे. दीपूच्या नाटकांची रिहर्सल पण इथेच व्हायची. पण तू काळजी करू नकोस, आपला दीपू सगळं सांभाळून घेईल. हो ना दीपू? बाय बाय. आओ शागिर्द. अण्णा, बेटा, तुझा रिझल्ट आलाय. तू पास झालायस, फर्स्ट क्लास मिळालाय. सुखी राहा. आधी मामाजींना फोन कर. हो आई. हॅलो. नमस्कार मामा. अहो, मी पास झालो, फर्स्ट क्लास मिळालाय. शाबाश बेटा, शाबाश. खूप आनंद झाला ऐकून. पण आज ज्याला सगळ्यात जास्त आनंद झाला असता तोच आमच्यात नाही राहिला. असो. अच्छा, तुझा रिझल्ट त्या मॅनेजर साहेबांना जरूर दाखव. हा. हो मामा. अरे बेटा, त्यांना पण समजलं पाहिजे की त्यांनी कोणा योग्य व्यक्तीला नोकरीवर ठेवलं आहे. हो, आणि काही उपकार नाही केले तुझ्यावर. अच्छा दीपू बेटा, त्या PFच्या पैशांच्या मागे लागून राहा. पैसे मिळताच घराचं काम सुरू कर, बरं का? हो मामा. बरं, मी तिथे येण्याचा नक्की प्रयत्न करीन. हा, ठेवू आता. होय मामा. आंटी, दीपकला कधी आपल्या मित्रांना भेटावंसं वाटत नाही का? बेटा, दीपूजवळ आता वेळच कुठे आहे. असं कसं की वेळ कुठे आहे? चला चला आत्ताच बघू ह्याच्याकडे वेळ कसा नाही. दीपू, उद्यापासून तू रिहर्सलला यायचं, समजलास? आणि वहिनी, आपल्याला तर माहितीच आहे, अभिनय याचा प्राण आहे. सर्व्हिस करणं याच्यासाठी जितकं आवश्यक आहे तितकंच जरुरी आहे याच्यासाठी अभिनय करणं. ऑफिस नंतर येत जा. मी जाऊ ना आई? हो, जा. कसला विचार करतेस आई? काही नाही. आता तुझे बाबा असते ना तर तू
FTI मध्ये ऍक्टिंगची ट्रेनिंग घेतली असतीस. अरे मुलांनो, येऊन काही खाऊन घ्या. चौथ्यांदा चहा गरम केलाय. हे शारदा, अरे हे काय बिस्किट देतेस मुलांना? मी गुलाबजाम आणले, त्याचं काय झालं? अहो तेच तर घेऊन येते ना. ओ. हे घ्या. डान्स आणि ऍक्टिंगची नशा आहे नशा. जेव्हा चढते ना भूतासारखा स्वार होतो. मग त्याला ह्या जगाबिगाची शुद्धच नसते बघा. वेडेपणा आहे हा, वेडेपणा. हा वेडेपणा नाही शारदा, हा ध्यास आहे, ध्यास. कुठं असतो या वयात इतका ध्यास? आणि अशा ध्यासाशिवाय इतकं मोठं काम होत नाही. अहो याचा अर्थ हा नाही की याने जगाला विसरून जावं. नाही शारदा, खरा कलाकार तोच असतो जो या जगाला विसरून आपल्या कामात रमून जातो. पण आता माझा दीपू जग रहाटीच्या चक्रात आपली कलाच विसरलाय हो. Newland arrange all the elements in the similar chemical properties. Every eighth element has a similar chemical properties of the first. But आई. 3 vacant place undiscovered element. एक मिनिट राजू, एक मिनिट. आई, हे माझ्या 15 दिवसाच्या पगाराचे 4,000 रुपये. हे घे. आणि हे बाबांच्या 5 दिवसाच्या पगाराचे 5,500 रुपये. वारे दीपू मास्टर, काय किंमत आहे तुमची. आई, आतापासून याच रुपयात काम चालवायचंय. काटकसर करायला शिकावं लागेल. 25,000 चालणाऱ्या संसाराला फक्त 8,000 चालवणं काही साधं काम नाहीये. सगळ्या गोष्टींवर कंट्रोल करावा लागेल आई. PFचा चेक पण उद्या मिळेलच. बस मिश्रा काकांना सांगितलंय, आपले ठेकेदार येऊन सांभाळतील. घराचं काम सुरू. ठीक आहे आई. मीनू, आजपासून रिहर्सल सुरू. तू मला माझ्या ओळी पाठ करण्यास माझी मदत करशील, ठीक आहे? हो. आणि राजू, होमवर्क झाल्यानंतर आई सोबत मोठ्या हॉलला ये. ओके. आणि आई, काय भन्नाट नाटक लिहिलंय अण्णांनी यावेळी. हा रोल केल्यानंतर ना आई, खळबळ उडेल थिएटरमध्ये, खळबळ. वायू. अरे दीपू बेटा, अरे बरं झालं तुम्ही आलात. काम कसं चाललंय काका? अरे खूप चांगलं चाललंय. चला चला, मजुरांना मजुरी वाटा. हा, आणि काय काय काम झालंय ते आपल्या डोळ्यांनी बघा पूर्णपणे चांगल्या रीतीने. मजुरी वाटा, सामान आणा, जे आहे ते. आणि जर काही कसर आहे तर आम्हाला सांगा, आम्ही पूर्ण करू. पण काका, मी न काही जाणतो न काही समजतो, हे सर्व माझ्याने कसं होईल? कसं करीन? महेश भाऊ करत होते की नाही, तेच तर सर्व बघायचे. काका, पण मी महेशजी तर नाहीये ना. अरे पण आमच्यासाठी महेश भाऊ तुम्हीच आहात. आणि का नाही असणार? हा, ज्या दिवशी डोक्यावर पगडी बांधलीत महेश भाऊ बनलात. अरे दीपक बेटा, कुठे हरवलात तुम्ही? हा, ही घ्या लिस्ट. हा, माझ्या सोबत येऊन सर्व घ्यायचं तुम्हाला. हा, समजलं? 4 दिवसात तुम्ही एकदम हुशार व्हाल. अरे मजदूर बंधूंनो, आज दीपकजी तुम्हाला पेमेंट करतील. सगळ्यांची मजुरी देतील. हा, चला चला या. हा जो आहे हा बाहेरचा वरांडा आहे. ते बाल्कनी येईल अशी अशी. आणि हे जे आहे ते जेवणाचं. आणि तिथे झोपायचं आहे. आणि हे जे बघताय ना तुम्ही, हा महेशजींचाच प्लॅन आहे.
इथे आहे हॉल. काका लिस्ट प्रमाणे सगळं सामान तर आलंय ना? अरे दीपक बेटा, आजपर्यंत तुमचं काही चुकलंय का कधी? हा? आणि काका एक गोष्ट अजून रॅबिट उठवायला मी ट्रक मागवलाय. व्हेरी गुड. काय व्हेरी गुड काका, रोज रोज काय आता मला हे सर्व करावं लागेल? अरे दीपक बेटा, आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. हा, ठीक आहे. दुसरी लिस्ट. हे सर्व सामान आजच्याच मागून घ्या. काय? शारदा, बघशील तुझा मुलगा तुझं नाव राखेल. अरे जितक्या मनपूर्वक तो ऍक्टिंग करत होता ना, तितक्या मनपूर्वक सर्व घर सांभाळलं याने. शारदा, असं वाटतच नाहीये की महेश भाऊजी आपल्यात नाहीयेत. काय झालं दीपू? अरे काय झालं दीपू? ऐका हो, ऐका ना, बघा ना दीपू कसं करतोय. दीपू काय झालं? अरे श्वास का अटकलाय तुझा? दीपू, अहो तुम्ही झोपूनच राहाल की याल इथे? काय झालं तुला माझ्या बाळा? दीपू ऐक ना बेटा. दीपू काय झालं तुला? डोळे उघड ना माझ्या बाळा, डोळे उघड. दीपू डोळे उघड ना. घे, उघडले डोळे. कशी वाटली माझी ऍक्टिंग आई? ऍक्टिंग? हो, एका नाटकात मी दम्याच्या पेशंटचा रोल करतोय. आता तर मानतेस ना, तुझा मुलगा जीनियस आहे. जीनियसचा शेपूट? माझा तर प्राणच गेला ना. गेला? ठीक आहे. याचा अर्थ माझी ऍक्टिंग कमालीची आहे, होय ना आई? गप्प रहा. कमाल केलीस. बघशील यंदा पण ऍक्टिंगचं अवॉर्ड तुलाच मिळेल. बोलू नकोस माझ्या बरोबर. विटेवर वीट बसू लागली. थांबलेलं घराचं काम परत सुरू झालं. पण जे नाटक सुरू झालं होतं ते तिथेच थांबलं. आई, हं? तू पीएफच्या पैशातून 2,000 रुपये खर्च केलेस का? हो. काय करू? मीनू आणि राजूची पुस्तकं, मीनूचे 2 जोडी युनिफॉर्म, दोघांच्या शाळा सुरू झाल्या ना. हे सर्व मला माहित नाही आई. फक्त हे लक्षात ठेव की तू या पैशाला हात लावणार नाहीस. माहितीये, मिश्रा काकांनी सांगितलेल्या हिशोबाने बाबांच्या या पैशांनी पण घर पूर्ण होणार नाही. कुठून येतील इतके पैसे आई? मी काय करू? सगळ्यांनी आपल्या पोटाला पट्ट्या बांधा आणि खर्च कमी करा. खाण्यात कपात, दूध बंद. 60च्या जागी 25 पॉवरचे बल्ब लावले तरीही खर्च आहे की थांबतच नाही. इतकी काटकसर करून पण घराच्या पैशातून 2,000 रुपये घ्यावे लागले. मी काय करू दीपू? आई, फक्त काही महिन्यांचीच गोष्ट आहे. घराचं काम संपताच त्याला भाड्याने देऊन टाकूया. अगं 15,000 नाही पण 12,000 तरी मिळतील. बस आई, मग पहिल्याप्रमाणे थाट. घर 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 गाडून टाका मला या घरात. सारे पैसे तुम्ही त्या भिंतीवर उडवले. काय झालं राजू? का ओरडतोयस असा? आणि इतक्या उशिरा जेवतोयस? आई, कुठे जातो आजकाल रोज रोज ग? बाजूला आत्याकडे. जेव्हा पाहावं तेव्हा तिकडेच असतोस. अभ्यास वगैरे काही आहे की नाही? अभ्यास वगैरे या दिव्याप्रमाणे मंद बल्ब मध्ये वाचू शकतो का कोणी? पुस्तक आहेत का आमच्याकडे अभ्यासाची? पैसे संपलेत. पैशांची व्यवस्था होईल, तू जेव आता. रोज रोज 30 डाळ आणि सुकलेली पोळी नाही खायचंय मला. नशीब समज की हे तरी मिळतंय, नाहीतर भीक मागताना दिसला असतास. मी मागेन भीक. तुम्ही बनवा बसून ताजमहाल. अरे राजू,
दीपू बाळ काय झालं? तू जेवला नाहीस? 4 महिन्यात भिंती उभारल्या, छत पण बांधलं, पैसे संपले, सगळं काम ठप्प झालं. आता आई, मला कर्ज पण कोण देईल? मामांना पत्र लिही. कदाचित त्यांच्याकडून काहीतरी व्यवस्था होईल. हे घे मामांचं पत्र. लिहिलंय, सर्व प्रयत्न करीत आहेत, व्यवस्था होताच पैसे पाठवून देतील. आई मी आलो, मला भूक लागलीये, जेवायला दे. तू ऐकलं नाहीस मी काय सांगितलं? मला भूक लागली, जेवायला दे. कुठे गेला होतास तू? सिनेमा बघायला. सिनेमा? शिबूने दाखवला, त्याच्यातर्फे. आईकडून पैसे नाही घेतले, नाहीतर अजून एक दरवाजा बंद झाला असता. मी पाहतोय मॅनरलेस आणि धीट होत चाललायस तू दिवसेंदिवस. काय समजतोस काय तू स्वतःला? अरे रे, का कान पिळतोस त्याचा? सिनेमा बघायला गेला होता, काही गुन्हा तर नाही ना केला? हसणं खेळणं सर्व काही सोडून दिले माझ्या मुलांनी. माझ्या मुलांनी? सोड ना आई, पुढच्या आठवड्यात एक्झामचा फॉर्म भरायचा आहे. मिस्टर बोरला सांग, एक्झामचा फॉर्म भरायचा आहे तर पैशाची व्यवस्था करून ठेवा. बेशरम, चुप बैस. तुमच्यासाठी आपल्या स्वतःला झोकलंय, तुमच्यासाठी मरतोय आणि तुम्ही त्याला बोर म्हणताय? जा, निघून जा माझ्या डोळ्यासमोरून. जा जा म्हणते ना. बेटा, माझ्यासाठी पण काही कामाची व्यवस्था कर. 10वी पास तर मी पण आहे. काही ना काम मला जरूर मिळेल. कामाची व्यवस्था तर मी केली आहे आई, तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी. संध्याकाळी 2 तासांचं काम आहे. पत्र लिहायची, हिशोब लिहायचा. अगं तू काळजी करू नकोस आई, मी आहे ना. तू फक्त घर सांभाळ, राजू मीनूला सांभाळ. बघ टिपू दादा आला. आई, मीनू, राजू. मीनू, बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. वाव, गुलाबजाम. दीपू, इतके पैसे कुठून आणलेस? आज हाफ इयरली बोनस मिळालाय आई. बघ, घे. याने तू मीनूसाठी टॉप आणि जीन्स विकत घे, स्वतःसाठी मस्त शॉल घे आणि याच्या फॉर्मचे पैसे भरून टाक. आणि माझ्यासाठी आत्या, तू कधी या घरून रिकाम्या हाती गेलीयस? हे घे. माझा लाडका, माझा सोना. या पैशांनी तू तुझ्यासाठी आपल्या पसंतीची साडी घे. ठीक आहे आत्या? अच्छा अच्छा, चला चला चला, आज आपण सर्व मिळून सिनेमा बघायला जाऊया. ठीक आहे? हो, चला 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 चला. तू काळजी करू नकोस आई, मी आहे ना. तसं पण पुढच्या महिन्यापासून 2,500 मला जास्त मिळणार आहेत. संध्याकाळी मी एक्स्ट्रा काम जे करतो. हे घे बेटा. हे काय आहे? दूध आहे, घे. दूध कशासाठी आई? सकाळपासनं रात्रीपर्यंत मशिनीप्रमाणे काम करतोयस. 2 घोट दुधाचे गळ्याखाली उतरायला नको का? तू पण ना, कमाल करतेस आई. घरात राजू आणि मीनू अभ्यास करणारी मुलं आहेत, त्यांच्या परीक्षा पण जवळ आल्यात. त्यांना दूध दे ना. तू पण कमाल करते शारदा. घरात राजू आणि मीनू दूध पिणारी मुलं आहेत, त्यांच्या परीक्षा पण जवळ आल्या. हे दूध त्यांना दे. शारदा, अगं ए शारदा. अरे दीपू बेटा, दीपू बाळा, खूप चांगली बातमी घेऊन आलोय. अहो मामा, काही बोला तर खरं. ती अग्रवाल ट्रेडिंग कंपनी आहे ना, अरे खूप नाव आहे तिचं. ती आपली एक ब्रांच इकडे उघडू पाहते मेन मार्केटमध्ये. तर आपलं घर बनतंय ना, ते मी त्यांच्या गळी उतरवलं. अग्रवाल साहेब खूप चांगले माणूस आहेत.
मी त्यांना समजवलं आणि हे सांगितलं की भाऊ आम्हाला 2.5 लाख रुपये ॲडव्हान्स द्या आणि 3 महिन्यानंतर घर घ्या. 3 महिन्यांपेक्षा जास्त कामही नाहीये घराचं मामा. त्यांनी मान्य केलं. मान्य का नाही करणार? अरे तुझे मामा गौरी शंकरचे शब्द आणि कोण ऐकणार नाही. हे बघ 2.5 लाखाचा चेक आहे. शारदा खूप चांगली बातमी आणली आहे. वा मामा. आता बाबांचं स्वप्न अवश्य पूर्ण होईल. आई, ए आई, काय रे दीपू? आई, हं? आपल्या राहण्याची सोय जशी तशी तर झालेलीच आहे. या रुपयांनी वरचा जो भाड्याने द्यायचा भाग आहे ना तो पूर्ण करून घेऊया. प्लास्टर, दरवाजे आणि टीमटाम मध्ये 1.5 महिन्यांपेक्षा जास्त अवधी तर लागणार नाही. पूर्ण करून हे पण भाड्यावर देऊया. भाडं तर यायची सुरुवात होईल. आणि आता मिश्राजींना पण बोलून काय होणार आहे. दिवसभर घराची देखभाल तूच कर, बाकी सर्व मी एकटा करीन. असं काय पाहतेस गाई? बरं झालं मामाने पैशांची व्यवस्था केली म्हणून. पण या संसाराच्या चक्रात तू किती बदललायस रे बेटा. दीपू बेटा, आज मी खूप खुश आहे. तू महेश भाऊजींचं स्वप्न साकार केलंयस. अरे त्यांचा रोम रोम आशीर्वाद देत असेल तुला. अरे मोठी इच्छा होती त्यांची घराची. आता पुढच्या आठवड्यात 5 जूनला त्यांचं वर्ष श्राद्ध आहे. इथेच करूया. शारदा, बस कसं तरी 1 वर्ष अजून चालव. जसं घराचं कर्ज फिटेल ना, राजूची मेडिकल फी भरणं पण सोपं होईल. ए राजू, तर दुसरं स्वप्न तुला पूर्ण करायचंय. डॉक्टर बनायचंय बेटा. मग 4 वर्षानंतर सगळ्यांनी मज्जा करा. कसला आलंय मामा? मग आपली मेनू येऊन उभी राहील. हिच्या पण भवितव्याचा विचार करायचा आहे. बघितलंस शारदा, आपला दीपू कसा जगराटीचं बोलू लागलाय. अरे बेटा, हे जगराटीचं चक्र असंच आहे. माणूस विचार करतो की हे झालं तर सुटलो, ते झालं तर सुटलो, पण या प्रपंचात असा पडतो मग कसला म्हणतोय सुटलो. शारदा, मी तर म्हणतो आता घरोघरी जाऊन दीपूचं उदाहरण सगळ्यांना द्यायला हवं की बघा बाबांनो, जर मुलगा असावा तर दीपू सारखा. अरे नाहीतर हे आजकालचे तरुण बिघडलेले फिल्मी हिरो प्रमाणे केस बनवतील, कुले हलवतील, सिगरेट विगरेट पितील. घर वीर आई वडील सगळं गेलं तेल लावत. अरे हा 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 चला राजू आणि मीनू, आपापलं सामान आटपायची सुरुवात करा. उद्यापासनं या नवीन घरात सामान लावू. दीपू, तुझी खोली मी बघते. तोपर्यंत तू मामाजींबरोबर बोल. बाबांच्या वर्ष श्राद्धाचं कसं काय करायचंय ते ठरव. मी बाकीचं सर्व पाहीन. चला चला. आज ग्रीन रूम मध्ये हात धरून जे सांगितलं होतंस तो नाटकाचा डायलॉग तर नव्हता ना? त्याला खरं समजू ना? रिहर्सलच्या वेळी पण तू जेव्हा पाहतोस ना, तेव्हा माझं सगळं अंग शहारत असतं. मी घरी जात असते तेव्हा तुझी नजर तशीच पाठलाग करत असते. तुझ्या नजरेला जरा समजव प्लीज. जितक्या लवकर शक्य होईल तुझ्या मामांना आणि मम्मीला माझ्या डॅडीना लवकर भेटायला सांग. नाहीतर तुझी केम
कोणा दुसऱ्याची न हो. आई, मामा विचारतायत की वर्ष श्राद्धाला किती ब्राह्मणांना जेवायला बोलवायचंय. आई, मामा विचारत होते श्राद्धाला किती ब्राह्मणांना जेवायला बोलवायचं आहे. वर्ष श्राद्ध? कुणाच्या श्राद्धाचं बोलतेस रे तू? माझ्या जास्तीशा गोष्टींप्रमाणे असामायिक मृत्यू पण एक वास्तविक घटनेवरच आधारित आहे. तशी तर ही गोष्ट एक कुटुंबाची, पण हिच्यात कितीतरी कुटुंबाचे सत्य दिसून येते. 44-45 वयात ऑफिसात खुर्चीवरच बसल्या बसल्या अचानक पित्याचा हार्ट फेल होतो. ऑफिस, घर, कुटुंब, शेजारी पाजारी सगळीकडे बस एकच वाक्य बोललं जातं, अश्रूत भिजलेले वाक्य. अरे, हे पण काय वय आहे मरायचं? कोण पूर्ण करेल? प्रॉव्हिडंट फंडमधून उसने घेऊन बनवलेल्या या अर्धवट घराला. आणि सगळेजण पाहायला लागतात कुटुंबातील 20 वर्षांचा मोठा मुलगा दीपककडे. दीपक याचं विश्व तर नाटकापर्यंतच सीमित आहे. पण पित्याच्या आकस्मिक मृत्यूने सगळी स्थिती बदलली. आता रंगमंचाच्या जागी ऑफिस होतं. रिहर्सलच्या जागी लोखंड, लाकडं, वीट आणि वाळूचा हिशोब. आणि स्क्रिप्ट डोळ्यासमोर ठेवण्याच्या जागी आता दुकानाची वही खाती डोळ्यासमोर पसरलेली होती. हीच त्याची जशी लाचारी होती, हीच त्याची नियती पण होती. बघता बघता 1 वर्षात पिता जणू या घरात पुनर्जीवित झाले. पण मृत्यू झाला तो एका युवकाचा. अनंत संभावना आणि महत्वाकांक्षांनी भरलेल्या त्या तरुणाची, ज्याने भविष्याची न जाणो किती स्वप्न आपल्या डोळ्यात साठवली होती. आणि मृत्यू पण झाला केवळ 20 वर्षांच्या वयात. जर त्याच्या या असामायिक मृत्यूवर कोणी 2 अश्रू ढाळू शकला असता तर. कथा कोणत्याही भाषेतील असो, बस हृदयाला स्पर्श करणारी हवी. आपल्या दृष्टीत एखादी कथा असेल तर ह्या पत्त्यावर लिहून पाठवावी. पोस्ट बॅग नंबर 16515, मुंबई 400026.